दिनांक 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार याचे महत्त्व साधून हिवरखेळ परिसरातील शिवभक्तांनी काल रात्रीपासूनच आपापल्या कावड रथासह भव्य दिव्य सजावट करून तसेच धार्मिक गीतांचा डीजेचा बंदोबस्त करून आपल्या क्षेत्रातील पवित्र पूर्णा नदी तसेच वारी भैरवगडमधून पवित्र जल घेऊन आले व महादेवाच्या पिंडीवर अभिषेकी स्वरूपात आपल्या भोलेला प्रसन्न करण्यासाठी तसेच समाजातील दुःख, दारिद्र्य, अनिष्ट, कुनीती व व्यभिचार यांना नायनाट व्हावा यासाठी श्री शंकराला असंख्य शिवभक्तांनी साकडे घातले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड रथांमध्ये प्रामुख्याने 3 मंडळांचे रथ महाकालेश्वर मित्रमंडळ, श्रीराम सेना मित्रमंडळ, फत्तेपुरी संस्थान मित्रमंडळ यांनी 3 मंडळांनी असंख्य शिवभक्तांसह सहभाग घेऊन गावातील मुख्य रस्त्यावर शिस्तप्रिय व शांततेने मिरवणूक काढली। या कावड यात्रेला पंचक्रोशीतील आजूबाजूचे खेड्यापाड्यातील लोकांनी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा साईडने दर्शनासाठी भली मोठी गर्दी केली होती। गावातील अनेक सामाजिक संस्थांनी कावड यात्रेकरूंना स्वागत फलक व पताका लावून त्यांच्यासाठी चहा पाणी व फराळाचं वाटप ठेवले होते, ज्यामध्ये आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी गणेश खारोळे, सचिन कोरडे, प्रदीप कोकाटे यांचाही प्रामुख्याने समावेश होता। संपूर्ण मिरवणूक शिस्तीने व सुरळीत पार पडण्यासाठी शहर पोलीस प्रशासनातर्फे API पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।